नमस्कार मित्रांनो, रिक्षावाल्याच्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मग काय सकाळ सकाळी निघालतो. मग मावशीनं फोन केली काशनाथ मलकाच्या भट्टीवर या बाई, आमच्या दोन मुलीला अहमदपूरला सोडायचे. मग काय निघालो सनन पिरी भट्टीवर. मग भट्टीपाशी गेलो तर काय समोर मित्राचा आठवला तर मग त्याला हार्न मारला त्यानं लाईट मारला. सनमुन्यान गेला भट्टीवर गेल्यावर सनमुन्या फिरवून लावलो साईडला. मग लगेच एक मुलगा आला पळतच. मग काय पळत आल्यावर म्हणला भैया तुम्ही मला ब्लॉक मध्ये घेतलं होतं का? हो म्हणून लगेच मावशीच्या मुली तिने पसारा आणला. त्या मग लगेच मावशी बी आल्या पसारा घेऊन. मावशी म्हणले लहान लेकरू आहे भैया घरापर्यंत नेऊन सोडा. हो म्हणलं. मग लगेच बसल्यावर निघालो सनन पिरी. मग फ्रेंड्स हॉटेल पाशी आल्यावर सलीम भैया आवाज दिला कुठं चालला भैया म्हणला. मग अहमदपूरला आलोच म्हणलो भैया जाऊन. मग काय निघालो मग निघालो बस स्टँडला. मग काय बस स्टँडला गेलो तर काय आमच्या मुंबड्या भैयाचा बी आमच्या बंधूचा बी ऑटो दिस नाही गेला. अहमदपूरला गेल्यावर ताईला विचारलं ताई कुणीकडे जायचं. मग जाऊ द्या म्हणले भाई अंबाजोगाई रोडला. म्हणून गेलो अंबाजोगाई रोडला. मग अंबाजोगाई रोडला गेल्यावर मग ताईनं म्हणल्या मग त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीमधून जाऊ द्या म्हणले सरळ. कमानीतून थोडं पुढे गेले की सुफियान कॉलनी लागते म्हणले. मग काय गेलो सनन त्या पाठीपाशीच आपलं घर आहे म्हणले. मग काय गेलो त्यांना सोडलो तिथे. सोडल्यावर म्हणले आम्हाला इथं सोडा म्हणले, आमच्या ताईला साईडच्या गलीमध्ये सोडा म्हणले. मग बरं म्हणलो. मग काय निघालो सनन. मग काय गेलो सनमुन्यान त्यांच्या घरापाशी गेलो घेतलो साईडला सोडलो ताईला. मग ताईला येतो म्हणलो. मग काय निघालो सनन. मग काय कसा वाटला मित्रांनो आजचा मिनी ब्लॉग छोटासा, लाईक शेअर कमेंट करा. #रिक्षावाला.